एक आई आपल्या मुलासाठी अगदी सर्वस्वही त्यागू शकते. म्हणूनच आई मुलाचं नातं पवित्र आणि निस्वार्थ मानलं जातं. मात्र लातूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं या संकल्पनेलाच तडा गेलाय. कारण एका आईनं आपल्या पोटच्या अवघ्या काही महिन्यांच्या चिमुकल्या मुलीची निर्दयीपणे हत्या केल्याचं समोर आलंय. या घटनेनं संपूर्ण लातूर शहर हादरून गेलं असून आईच आपल्या मुलीची वैरीण कशी बनू शकते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय. मग घरात नेमकं असं काय घडलं की एका आईला आपल्या पोटच्या मुलीची हत्या करावी लागली? या टोकाच्या पावलामागे कौटुंबिक वाद होता की मानसिक तणाव? आई आणि मुलीच्या नात्यात इतकी भीषण दरी कशी आणि का निर्माण झाली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निष्पाप जीवाचा बळी जाण्यामागं नेमकं काय कारण? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय ट्यूबलाइट. ज्या हातांनी लेकराला घास भरवला त्याच हातांनी एका निष्पाप जीवाचा अंत केल्याची ही धक्कादायक घटना आहे. अश्विनी चौगुले असं या आरोपी महिलेचं नाव असून तिनं नंदिनी नावाच्या आपल्या काही महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिची निर्घृण हत्या केली आहे. मूळचे हासेगाव येथील हे चौगुले कुटुंब रोजगाराच्या शोधात लातूरमध्ये वास्तव्यास आलं होतं. कुटुंब प्रमुख विक्रम चौगुले हे ऊसाच्या ट्रॅक्टरवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 11 जानेवारीच्या सकाळी घरात काही कारणावरून वाद झाला. हाच वाद पुढे एका अमानुष आणि भयावह घटनेत रूपांतरित झाला. या वादामुळे पती घरी उशिरा आला. त्यामुळे रागाच्या भरात अश्विनी चौगुले हिने आपल्या अवघ्या काही महिन्यांच्या मुलीवर तब्बल 17 वेळा चाकूने वार केले. इतकंच नाही तर तिने चिमुकल्या नंदिनीच्या तोंडातही चाकू खुपसल्याचं समोर आलंय. या क्रूर हल्ल्यात त्या कोवळ्या जीवाचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अश्विनी चौगुले हिला अटक केली असून मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तिला सुमारे 30 तास मानसोपचार तज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणीनंतर मिळालेल्या अहवालानुसार अश्विनी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचं स्पष्ट झालं. कोणत्याही मानसिक आजारामुळे नाही तर केवळ रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळे न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंडळी, या सगळ्या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे ही हत्या घडत असताना अश्विनीचा 4 वर्षांचा मुलगा राजवीर हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर पाहत होता. आईकडूनच लहान बहिणीची हत्या होताना पाहिल्यामुळं त्या चिमुकल्याच्या बालमनावर खोल मानसिक जखम झाल्याचं सांगितलं जातंय. कामावरून घरी परतलेल्या विक्रम चौगुले यांना घरचा उंबरठा रक्ताने माखलेला दिसला. तर घरात मुलगी मृतावस्थेत पडलेली होती. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण लातूर जिल्ह्यात शोककळा पसरलीये. समाजातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपी महिलेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजाकडून होतीये. मंडळी, आई आणि मुलांचं नातं विश्वासाचं, मायेचं आणि सुरक्षिततेचं असतं. पण लातूरमध्ये घडलेल्या या घटनेनं समाज म्हणून आपल्याला आरसा दाखवलाय. घराघरात वाढणारा ताण, न बोलला जाणारा राग आणि दुर्लक्षित मानसिक अवस्था किती भयावह परिणाम करू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. एका निष्पाप जीवाचा बळी गेला, पण त्यामागे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केवळ शिक्षा नाही तर संवेदनशीलता, संवाद आणि वेळेवर हस्तक्षेपही तितकाच महत्वाचा आहे. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा.